मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 6 अध्याय 1। अजामेळ उपाख्यानाचा प्रारंभ। परीक्षित म्हणाला, भगवन, आपण अगोदर निवृत्ती मार्गाचे वर्णन केले आहे। तसेच त्याच्याद्वारा अर्चिरादी मार्गाने जीव क्रमशः ब्रह्मलोकात जाऊन पोचतो आणि नंतर ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो असेही सांगितले आहे। मुनिवर्य, याखेरीज आपण प्रवृत्ती मार्गाचे सुद्धा वर्णन केले आहे। त्यामुळे त्रिगुणात्मक स्वर्ग इत्यादी लोकांची प्राप्ती होते, पण प्रकृतीचा संबंध न सुटल्यामुळे जीवांना वारंवार जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडावे लागते। तसेच आपण अधर्म केल्यामुळे मिळणाऱ्या अनेक नरकांचेही विस्ताराने वर्णन केले। ज्याचे अधिपती स्वयंभुव मनु होते त्या पहिल्या मन्वंतराचेही आपण वर्णन केले। त्याचबरोबर प्रियव्रत आणि उत्तानपादाचे वंश आणि त्यांची चरित्रे, तसेच द्वीपे, वर्ष, समुद्र, पर्वत, नद्या, उद्याने आणि विभिन्न द्वीपातील वृक्षांचेही सुद्धा निरूपण केले। भूमंडळाची स्थिती, त्याची द्वीपे, वर्ष इत्यादी विभाग, त्यांची लक्षणे आणि विस्तार, नक्षत्रांची स्थिती, सप्तपाताळे आणि भगवंतांनी हे सर्व जसे निर्माण केले त्याचे वर्णनही ऐकविले। हे महाभाग, आता ते जे केल्यामुळे माणसांना अनेक भयंकर यातनांनी युक्त अशा नरकांमध्ये जावे लागणार नाही, तो उपाय आपण मला सांगा। श्री शुक म्हणाले, मनुष्य मन, वाणी आणि शरीराने पाप करतो। जर त्याने त्या पापांचे याच जन्मात प्रायश्चित्त घेतले नाही तर मेल्यानंतर त्याला निश्चितपणे भयंकर यातनापूर्ण नरकात जावे लागते। त्याचे वर्णन मी तुला ऐकविले। म्हणून मृत्यू येण्याआधीच दोषाच्या कमी जास्तपणानुसार लवकरात लवकर पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतले पाहिजे। जसे रोगांचे कारण जाणणारा वैद्य रोगांची तीव्रता जाणून तत्परतेने औषध योजना करतो, त्याप्रमाणे राजाने विचारले, मनुष्य राजदंड, समाजदंड इत्यादी लौकिक कष्ट आणि शास्त्रोक्त नरक गमन इत्यादी पारलौकिक कष्ट देणारे पाप स्वतःचा शत्रू आहे हे जाणून सुद्धा पराधीन असल्यासारखा वारंवार पाप करतो। अशा स्थितीत त्याच्या पापांचे प्रायश्चित्त कसे होऊ शकेल? मनुष्य कधी प्रायश्चित्ताने पापांपासून सुटका करून घेतो तर कधी पुन्हा तीच पापे करू लागतो। मला असे वाटते की अशा स्थितीत जसे स्नान केल्यामुळे धूळ उडवून घेतल्यानंतर हत्तीने केलेले स्नान व्यर्थ होते, तसेच मनुष्याचे प्रायश्चित्त घेणेही व्यर्थच होय। श्री शुक म्हणाले, कर्माने कर्माचा समूळ नाश होत नाही, कारण कर्माचा अधिकारी अज्ञानी असतो। अज्ञान राहिल्याने पापवासना कायमच्या मिटत नाहीत, म्हणून खरे प्रायश्चित्त तत्वज्ञान हेच होय। जो मनुष्य केवळ पथ्यकारक अन्न खातो त्याला रोग होऊ शकत नाही। तसेच हे राजा, जो मनुष्य शास्त्र नियमांचे पालन करतो तो हळूहळू कल्याणकारक तत्वज्ञान प्राप्त करण्यास समर्थ होतो। जसे बांबूंच्या झाडांच्या जाळीला लागलेली आग बांबू जाळून टाकतो, त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धावान धीर पुरुष तपश्चर्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, अंतर्बाह्य पवित्रता तसेच यमनियम या साधनांनी मन, वाणी आणि शरीराने केलेल्या मोठ्या पापांनाही नष्ट करतो। भगवंतांच्याच आश्रयाने राहणारे भक्त केवळ भक्तीने सूर्य जसे धुके नाहीसे करतो त्याप्रमाणे आपली सर्व पापे नाहीशी करतात। परीक्षिता, भगवंतांना आत्मसमर्पण केल्याने आणि त्यांच्या भक्तांची सेवा केल्याने जशी पापी पुरुषांची शुद्धी होते तशी तप इत्यादींनीही होत नाही। ज्या मार्गावरून भगवतपरायण सुशील साधू लोक चालतात तो भक्तिमार्ग जगामध्ये सर्वश्रेष्ठ, भयरहित आणि कल्याणकारक आहे। हे राजेंद्रा, जसे दारूच्या घड्याला नद्या पवित्र करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे घेतलेली प्रायश्चित्ते भगवत विमुख मनुष्याला पवित्र करीत नाहीत। या जगात ज्यांनी आपल्या भगवत गुणांवर प्रेम करणाऱ्या मनाला भगवान श्रीकृष्णांच्या चरणाविंदात एकदा गुंतवले त्यांनी सर्व प्रायश्चित्ते घेतली। ते स्वप्नात सुद्धा यम आणि त्यांचे
पाशधारी दूत यांना पाहत नाही. याविषयी एक प्राचीन इतिहास सांगतात. यात भगवान विष्णू आणि यम यांच्या दूतांचा संवाद आहे. तो माझ्याकडून ऐक. कान्यकुब्ज नगरात एक दासीपती अजामिळ नावाचा ब्राह्मण राहत होता. दासींच्या संसर्गाने दूषित झालेला असून त्याने सदाचार सोडलेला होता. तो पापी, कधी वाटसरूंना बांधून ठेवी, कधी जुगार खेळत असे, कधी कपटाने धन लुटीत असे, तर कधी चोऱ्या करी. अशा प्रकारे लोकांना त्रास देऊन तो आपल्या कुटुंबाचे पोट भरीत असे. अशा प्रकारे तेथे राहून दासींच्या मुलांचे पालनपोषण करण्यात त्याच्या आयुष्याचा 88 वर्षाचा मोठा काळ निघून गेला. वृद्ध अजामिळाला 10 मुलगे होते. त्यापैकी सर्वात धाकट्याचे नाव नारायण होते. आई वडील त्याच्यावर अतिशय प्रेम करीत असत. वृद्ध अजामिळाचे मन बोबडे बोल बोलणाऱ्या नारायणात गुंतले होते. तो आपल्या मुलाचे खेळ पाहून अत्यंत आनंदित होत असे. अजामिळ मुलाच्या स्नेहबंधनाने बांधला गेला होता. तो जेवता खाताना त्यालाही जेवू खाऊ घालीत असे, पाणी पिताना पाणी पाजीत असे. अशा प्रकारे स्वतःला विसरलेल्या त्याला आपला मृत्यू जवळ आल्याचेही भान राहिले नाही. अशा प्रकारे राहणाऱ्या त्याच्या मृत्यू जवळ आला तेव्हा तो आपला लहान मुलगा नारायण याच्या संबंधीच विचार करू लागला. तेवढ्यात अजामिळाने आपल्याला घेऊन जाण्यासाठी अत्यंत भयानक असे 3 यमदूत आलेले पाहिले. त्यांच्या हातात फास असून त्यांची तोंडे वेडीवाकडी होती आणि शरीरावरील केस ताठ होते. त्यावेळी मुलगा नारायण लांब खेळत होता. यमदूतांना पाहून घाबरलेल्या अजामिळाने मोठ्याने नारायणा अशी हाक मारली. महाराज, मरतेवेळी हरिकीर्तन करणाऱ्या अजामिळाच्या तोंडून स्वामींचे नाव ऐकून भगवंतांचे पार्षद एकदम तेथे आले. त्यावेळी यमाचे दूत दासीपती अजामिळाच्या शरीरातून त्याचे सूक्ष्म शरीर ओढून घेत होते. त्या विष्णू दूतांनी ताकद लावून त्यांना अडविले. त्यांनी अडवल्यानंतर यमदूताचे दूत त्यांना म्हणाले, अरे धर्मराजांच्या आज्ञेला अडवणारे तुम्ही कोण? तुम्ही कोणाचे दूत आहात? कोठून आला आहात? आणि आम्ही याला नेत असता आम्हाला का अडवता? तुम्ही कोणी देव, उपदेव किंवा सिद्धश्रेष्ठ आहात का? तुमच्या सर्वांचे डोळे कमलदलाप्रमाणे आहेत. तुम्ही पिवळी वस्त्रे परिधान केली आहेत. तुमच्या डोक्यावर मुकुट, कानात कुंडले आणि गळ्यामध्ये कमलपुष्पांचे हार शोभून दिसत आहेत. तुम्ही सर्वजण तरुण आहात. तुम्हाला सुंदर 4 हात आहेत. सर्वांच्या हातांमध्ये धनुष्य, बाणांचे भाते, तलवारी, गदा, शंख, चक्र आणि कमळे शोभत आहेत. तुम्ही स्वतःच्या कांतीने दिशांमधील अंधकार आणि नेहमीचा प्रकाशही दूर करीत आहात. आम्ही धर्मराजाचे सेवक आहोत. तुम्ही आम्हाला का अडवित आहात? श्री शुक म्हणाले, यमदूत जेव्हा असे म्हणाले तेव्हा भगवान नारायणांचे आज्ञाधारक पार्षद हसले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले. विष्णुदूत म्हणाले, तुम्ही खरोखरच जर धर्मराजाचे सेवक आहात तर आम्हाला धर्माचे लक्षण आणि धर्माचे तत्व सांगा. दंड कोणत्या प्रकारे दिला जातो? दंड देण्यास पात्र कोण आहे? मनुष्यांमध्ये पापचरण करणारे सर्वजण दंडनीय आहेत की त्यांच्यापैकी काही जणच? यमदूत म्हणाले, वेदांनी जी कर्मे करावीत असे सांगितले आहे ते धर्म होत आणि ज्यांना निषेध केला आहे ते अधर्म होत. वेद साक्षात भगवंतांचे स्वरूप असून स्वयंभू आहेत असे आम्ही ऐकले आहे. जगातील रजोमय, सत्वमय आणि तमोमय सर्व पदार्थ, सर्व प्राणी आपले परम आश्रय असलेल्या भगवंतांमध्येच राहतात. त्यांचे गुण, नाम, कर्म आणि रूप यानुसार वेदच त्यांचे योग्य विभाग करतात. जीवांच्या कर्मांचे सूर्य, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिये, चंद्र, दोन्ही संध्या, रात्र, दिवस, दिशा, पाणी, पृथ्वी, काळ आणि धर्म हे साक्षी असतात. यांच्याद्वारा अधर्म कळतो आणि मग दंडाच्या पात्रतेबद्दल निर्णय होतो. पापकर्म करणारी सर्व माणसे आपापल्या कर्मानुसार दंडनीय ठरतात. हे पुण्यशील पुरुषांनो, प्राणी जी कर्मे करतात त्यांचा गुणांशी संबंध असतोच. म्हणून सर्वांकडून काही पाप आणि काही पुण्य होतच असते. देहधारी कोणीही कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही. या लोकात जो मनुष्य ज्या प्रकारचा आणि जितका अधर्म किंवा धर्म करतो तो परलोकामध्ये त्याचे तितकेच आणि तसेच फळ भोगतो. हे देवश्रेष्ठांनो, सत्व, रज आणि तम या 3 गुणातील भेदामुळे या लोकी 3 प्रकारचे प्राणी दृष्टीस पडतात.
पुण्यात्मे पापात्मे आणि पुण्य पाप दोन्हींनी युक्त किंवा सुखी दुःखी आणि सुखदुःख दोन्हींनी युक्त. तसेच परलोकामध्ये सुद्धा त्यांच्या त्रिविधतेचे अनुमान करता येते. वर्तमान काळातच भूतकाळ आणि भविष्य काळाचे अनुमान करून देतो. तसेच वर्तमान जन्मातील पापपुण्य सुद्धा मागील आणि पुढील जन्मांच्या पापपुण्यांचे अनुमान करून देतात. भगवान ब्रह्मदेवांसारखे यमराज स्वतःच्या नगरात राहूनच मनानेच सर्वांचा भूतकाळ पाहतात. त्याचबरोबर ते त्यांच्या भविष्य काळाचाही विचार करतात. किंवा शरीरात राहणारा अजन्मा क्षेत्रज्ञ जीवाचा भूतकाळ जाणतो तसाच त्यांच्या भविष्य काळाचा विचार करतो. जसे झोपी गेलेला मनुष्य स्वप्नामध्ये दिसणाऱ्या कल्पित शरीरालाच आपले शरीर समजतो आणि खऱ्या शरीराला विसरतो, त्याचप्रमाणे जीवाला सुद्धा त्याच्या पूर्वजन्मातील स्मृती राहत नाही आणि वर्तमान शरीराशिवाय त्याला अगोदरच्या किंवा पुढच्या शरीरासंबंधी काहीच कल्पना येत नाही. जीव या शरीरामध्ये 5 कर्मेंद्रियांनी स्वतःची कामे करतो, 5 ज्ञानेंद्रियांनी शब्दादी 5 विषयांचा अनुभव घेतो आणि 16व्या मनाच्या साहाय्याने तो स्वतः एकटाच मन, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या तिघांच्या विषयांचा उपभोग घेतो. जीवांचे हे 16 कला आणि सत्वादी 3 गुणांचे लिंग शरीर अनादी आहे. हे जीवाला वारंवार हर्ष, शोक, भय आणि कष्ट देणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविते. जो जीव अज्ञानाने काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या 6 शत्रूंवर विजय मिळवत नाही, त्याला त्याची इच्छा नसतानाही निरनिराळ्या वासनांनुसार अनेक कर्मे करावी लागतात. अशा स्थितीत तो रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःच आपल्याला कर्माच्या जाळ्यात अडकवून घेतो आणि मोहाची शिकार बनतो. कोणताही शरीरधारी जीव कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. प्रत्येक प्राण्याचे स्वाभाविक गुण बळजबरीने त्याला आपल्या अधीन करून त्याच्याकडून कर्म करवितात. जीव आपल्या प्रारब्धानुसार स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त करतो. त्याच्या स्वाभाविक प्रबळ वासनांमुळे त्याला मातेसारखे स्त्रीरूप किंवा पित्यासारखे पुरुषरूप प्राप्त होते. प्रकृतीशी संसर्ग झाल्यानेच पुरुष आपले मूळ स्वरूप विसरून शरीरालाच आपले खरे रूप मानतो. हा भ्रम भगवंतांच्या भजनाने लवकरच नाहीसा होतो. हा अजामेळ शास्त्रज्ञ होता. शील, सदाचार आणि सद्गुणांचे तो आगर होता. ब्रह्मचारी, विनयशील, जितेंद्रिय, सत्यनिष्ठ, मंत्रवेत्ता आणि पवित्र होता. हा गुरु, अग्नी, अतिथी आणि वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता. तसेच हा अहंकार रहित सर्व प्राण्यांचे हित इच्छिणारा साधू, मितभाषी आणि निर्मत्सरी होता. एके दिवशी हा ब्राह्मण आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनात गेला आणि तेथून फळे, फुले, समिधा व दर्भ घेऊन घरी येऊ लागला. परत येतेवेळी त्याला एक कामातूर शूद्र मद्यपान करून कोणा वेश्येबरोबर विहार करीत असलेला दिसला. वेश्या सुद्धा मद्यपान करून धुंद झाली होती. नशेमुळे तिचे डोळे भिरभिरत होते. तिची अवस्था अर्धदग्न होती. तो निर्लज्ज आचारभ्रष्ट शूद्र त्या वेश्येबरोबर कधी गात, कधी हसत, तर कधी वेगवेगळ्या क्रीडा करीत असे. तो शूद्र कामोद्दीपक वस्तू लावलेल्या हातांनी त्या स्त्रीला आलिंगन देत होता. त्यांना त्या अवस्थेत पाहून अजामेळ एकदम मोहित आणि कामातूर झाला. जरी अजामेळाने आपले धैर्य आणि ज्ञानानुसार कामवेगाने विचलित झालेले आपले मन आवरण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, तरी सुद्धा त्याला ते शक्य झाले नाही. काम पिशाच्याने त्या वेश्येचे निमित्त करून अजामेळाचे मन ग्रासून टाकले. शुद्ध बुद्ध हरपून आता तो मनोमन त्या वेश्येचे चिंतन करू लागला आणि त्याने स्वधर्म सोडून दिला. तो आपल्या पित्याची सर्व संपत्ती खर्च करून त्या स्त्रीलाच रिझवू लागला. ती ज्यामुळे प्रसन्न होईल तशाच तिला आवडणाऱ्या गोष्टी तो करू लागला. त्या स्वच्छंदी स्त्रीच्या नेत्रकटाक्षांनी भुललेल्या त्या पाप्याने आपल्या कुलीन नवयुवती विवाहित ब्राह्मण पत्नीचाही त्याग केला. हा मूर्ख ब्राह्मण न्यायाने अन्यायाने जसे आणि जिथे कुठे धन मिळेल तिथून तो आणून त्या वेश्येच्या मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे. या पापी पुरुषाने शास्त्रज्ञेचे उल्लंघन करून स्वच्छंद आचरण केले आहे. सत्पुरुषांनी त्याची निंदा केली.
पुष्कळ दिवसपर्यंत त्याने वेश्येच्या अपवित्र अन्नाने आपले जीवन व्यतीत केले आहे. त्यामुळे त्याचे सर्व जीवनच पापमय आहे. म्हणून आपल्या पापांचे काहीही प्रायश्चित्त न घेतलेल्या या पापी पुरुषाला आम्ही यमराजांकडे नेत आहोत. तेथे हा आपल्या पापाची शिक्षा भोगून शुद्ध होईल. अध्याय 1 समाप्त. कृष्ण भगवान की जय. हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री बालकृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 6 अध्याय 2. विष्णुदूतांकडून भागवत धर्म निरूपण आणि अजामेळाचे परमधाम गमन. श्री शुकाचार्य म्हणाले, राजा, धर्माचे मर्म जाणणाऱ्या भगवंतांच्या दूतांनी यमदूतांचे हे भाषण ऐकून ते त्यांना म्हणाले. विष्णुदूत म्हणाले, यमदूतांनो, ही मोठी खेदाची बाब आहे की धर्मज्ञांच्या सभेमध्ये अधर्म प्रवेश करू लागला आहे. कारण जेथे निष्पाप आणि अदंडनीय व्यक्तींना यांच्याकडून विनाकारणच दंड दिला जात आहे. जे प्रजेचे रक्षक, शासक, समान दृष्टी ठेवणारे आणि सज्जन आहेत, तेच जर अन्याय करू लागले तर प्रजेने कोणाला शरण जावे बरे? सत्पुरुष जसे आचरण करतात तसेच सामान्य लोकही करतात. ते त्याला प्रमाण मानतात. त्याचेच लोक अनुकरण करतात व त्याच्या मांडीवर डोके ठेवून ते निश्चिंतपणे झोपी जातात. सामान्य लोक पशूंप्रमाणे स्वतः धर्म किंवा अधर्माचे स्वरूप जाणत नाहीत. मित्रभावाने आत्मसमर्पण केलेल्या त्या अज्ञानी जीवांचा अत्यंत विश्वासू आणि दयाळू सत्पुरुषाने विश्वासघात करणे कसे योग्य आहे? याने कोट्यावधी जन्मांच्या पापांच्या राशींचे प्रायश्चित्त घेतले आहे. कारण विवश होऊन का होईना याने भगवंतांच्या परमकल्याणकारक नावाचे उच्चारण केले आहे. ज्या क्षणी याने नारायणा ये या 4 अक्षरांचा उच्चार केला, त्याच वेळी केवळ तेवढ्यानेच या पाप्याच्या सर्व पापांचे प्रायश्चित्त पूर्ण झाले. चोर, मद्यपी, मित्रद्रोही, ब्रह्मघाती, गुरुपत्नी समागमी, स्त्री, राजा, पिता आणि गाईला मारणारा, तसेच यासारखे दुसरे जे पापी असतील त्या सर्वांसाठी हेच सगळ्यात मोठे प्रायश्चित्त आहे की त्यांनी भगवंतांच्या नावाचा उच्चार करणे. कारण मनुष्यांची बुद्धी भगवंतांशी जोडलेली असते. ब्रह्मवादी ऋषींनी पापनिर्दालनासाठी सांगितलेल्या प्रायश्चित्तादिकांनी किंवा व्रतादिकांनी पापी माणसाची तशी शुद्धी होत नाही जशी भगवंतांच्या नावांनी गुंफलेल्या पदांच्या आचरणाने होते. कारण ती नावे भगवंतांच्या गुणांचे ज्ञान करून देणारी असतात. प्रायश्चित्त घेतल्यानंतरही जर मन पुन्हा पापकर्माकडे धावले गेले तर ते पूर्ण प्रायश्चित्त होऊ शकत नाही. म्हणून पापांचा समूळ नाश करण्याची इच्छा असेल त्यांनी भगवंतांच्या गुणांचेच वर्णन केले पाहिजे. कारण त्यामुळे चित्त संपूर्णपणे शुद्ध होते. म्हणून तुम्ही सर्व पापांचे निरसन केलेल्या अजामेळाला घेऊन जाऊ नका. कारण त्याने मरतेवेळी भगवंतांच्या नावाचा उच्चार केला आहे. दुसऱ्या कोणत्याही हेतूने, थट्टेने, ताण घेण्याच्या निमित्ताने किंवा अवहेलना करण्यासाठी का होईना जर कोणी भगवंतांच्या नावाचा उच्चार करील तर त्याची सर्व पापे नाहीशी होतात असे संत सांगतात. जो मनुष्य पडताना, पाय घसरताना, शरीराला पीडा होताना, साप चावला असताना, आगीने पोळला असताना किंवा ठेच लागली असतानाही असह्य होऊन हरिहरी म्हणतो तो यमयातनेला पात्र होत नाही. महर्षींनी विचार करून मोठ्या पापांसाठी मोठी आणि लहान पापांसाठी लहान प्रायश्चित्ते सांगितले आहेत. तपश्चर्या, दान, जप इत्यादी प्रायश्चित्तांनी ती पापे नाहीशी होतात यात संदेह नाही. परंतु त्या पापांनी मलिन झालेले हृदय शुद्ध होत नाही. भगवंतांच्या चरणांच्या सेवेने तेही शुद्ध होऊन जाते. अग्नीचा इंधनांना स्पर्श झाला तर त्याचे भस्म होऊन जाते. तसेच जाणून बुजून किंवा अजाणतेपणाने भगवंतांच्या नावाचे संकीर्तन केल्याने मनुष्याची सर्व पापे भस्म होऊन जातात. अत्यंत शक्तिशाली औषध त्याचा गुणधर्म न जाणताही अजाणतेपणाने प्याले तरी ते पिणाऱ्याला गुण देते. तसेच अजाणतेपणाने उच्चार केल्यानेही भगवंतांचे नाव फळ देते.
श्री शुक म्हणतात, राजन, अशा प्रकारे भगवंतांच्या पार्षदांनी भागवत धर्माचा संपूर्ण निर्णय ऐकून अजामिळाला यमदूतांच्या पाशातून सोडवून मृत्युमुखापासून वाचविले. हे शत्रुंजय राजा, पार्षदांचे हे म्हणणे ऐकून यमदूत यमराजाकडे गेले आणि त्यांना हा सर्व वृत्तांत त्यांनी जसाच्या तसा सांगितला. अजामिळ यमदूतांच्या फासातून सुटून निर्भय आणि स्वस्थ झाला. त्याने भगवंतांच्या पार्षदांच्या दर्शनाने आनंदित होऊन मस्तक लवून त्यांना नमस्कार केला. पुण्यशील परीक्षिता, अजामिळ काहीतरी बोलू इच्छितो असे जेव्हा विष्णुदूतांनी पाहिले तेव्हा ते लगेच त्याच्या देखतच अंतर्धान पावले. या निमित्ताने अजामिळाने भगवंतांच्या पार्षदांकडून विशुद्ध भागवत धर्म आणि यमदूतांच्या तोंडून वेदोक्त प्रवृत्तीविषयक धर्माचे श्रवण केले होते. सर्व पापहारी भगवंतांचा महिमा ऐकल्याने अजामिळाच्या हृदयात ताबडतोब भक्तीचा उदय झाला. आता त्याला आपली पापे आठवून त्याबद्दल फार पश्चात्ताप होऊ लागला. अरे रे, मी असा कसा इंद्रियांचा दास बनलो? एका दासीपासून पुत्रांना जन्म देऊन मी आपले ब्राह्मणत्व नष्ट केले. ही मोठी वाईट गोष्ट झाली. माझा धिक्कार असो. मी संतांच्या निंदेला पात्र झालो. मी पापी आहे. मी माझ्या कुळाला कलंक लावला. अरे रे, मी माझ्या पतिव्रता बाळबोध पत्नीला सोडून मद्यपान करणाऱ्या वेश्येशी संबंध ठेवला. मी किती नीच आहे. माझे आईवडील बिचारे वृद्ध आणि असहाय्य होते. त्यांची सेवा शुश्रूषा करणारा अन्य कोणीही नव्हता, तरी मी त्यांचा त्याग केला. अरे रे, मी किती कृतज्ञ आहे. मी आता खात्रीने अत्यंत भयानक अशा नरकात जाऊन पडणार, जेथे अधर्मी कामी लोक अनेक प्रकारच्या यमयातना भोगतात. मी आता जे अद्भुत दृश्य पाहिले ते स्वप्न होते की खरे? आत्ताच जे हातात फास घेऊन मला ओढून नेत होते ते कोठे गेले? फासामध्ये अडकवून पृथ्वीच्या खाली घेऊन चाललेल्या मला 4 अत्यंत सुंदर सिद्ध पुरुषांनी येऊन सोडविले, ते तरी कोठे गेले? जरी मी महापापी असलो तरीसुद्धा मला या श्रेष्ठ देवतांचे दर्शन झाले. त्या अर्थी माझे कल्याण होणार, म्हणूनच माझे हृदय आनंदाने भरून येत आहे. नाहीतर वेश्यागमनी आणि अत्यंत अपवित्र अशा माझ्या जिभेवर मरतेवेळी भगवंतांचे नाव कसे आले असते? कुठेतरी मी महाकपटी, पापी, निर्लज्ज व ब्राह्मण नष्ट करणारा आणि कुठेतरी भगवंतांचे परममंगल नारायण नाम. म्हणून मी आता माझा मन, इंद्रिये आणि प्राणांना वश करून असा प्रयत्न करीन की ज्यामुळे मला पुन्हा त्या घोर अंधकारमय नरकात जावे लागणार नाही. मी अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या वासना आणि त्यांच्या पूर्तीसाठी केलेली कर्मे यांमुळे उत्पन्न होणारे बंधन तोडून टाकून सर्व प्राण्यांचे हित करीन, वासनांना शांत करीन, सर्वांशी मित्रतेचा व्यवहार ठेवीन, दुःखितांवर दया करीन आणि पूर्ण संयमाने राहीन. भगवंतांच्या मायेने स्त्रीचे रूप धारण करून अधम अशा मला तिच्या मोहात अडकविले आणि तिच्या हातातील खेळणे करून मला खूप नाचवले. आता मी स्वतःला त्या मायेपासून मुक्त करीन. सत्य अशा परमात्म्याला मी आता ओळखले आहे, म्हणून मी शरीर इत्यादींमधील मी माझेपण सोडून कीर्तनादिकांनी आपले मन शुद्ध करून ते भगवंतांच्या ठिकाणी जडवीन. श्री शुकाचार्य म्हणाले, त्या महात्म्याच्या थोडा वेळ झालेल्या सत्संगाने संसाराबद्दल त्याला तीव्र वैराग्य निर्माण झाले. तो सर्व बंधने तोडून हरिद्वारला गेला. त्या देवस्थानात राहून योगमार्गाचा आश्रय करून त्याने आपल्या साऱ्या इंद्रियांना विषयांपासून दूर करून मनामध्ये लीन केले आणि मन बुद्धीला जोडले. नंतर आत्मचिंतनाने बुद्धीला विषयांपासून वेगळे केले आणि तिला भगवंतांचे स्वरूपभूत आणि स्वतःचा अनुभव रूप असलेल्या परब्रह्माला जोडले. अशा प्रकारे जेव्हा अजामिळाची बुद्धी भगवंतांच्या स्वरूपात स्थिर झाली तेव्हा ज्यांना त्याने पहिल्यांदा पाहिले होते ते 4 पार्षद उभे असलेले त्याला दिसले. अजामिळाने मस्तक लवून त्यांना नमस्कार केला. त्यांचे दर्शन झाल्यावर त्याने त्या तीर्थस्थानामध्ये गंगेत शरीराचा त्याग केला आणि ताबडतोब भगवंतांच्या पार्षदांचे स्वरूप प्राप्त करून घेतले. भगवंतांच्या पार्षदांबरोबर अजामिळ सुवर्णमय विमानात बसून आकाशमार्गाने भगवान लक्ष्मीपतींच्या निवासस्थानी वैकुंठाला गेला. अशा रीतीने तो दासीपती सर्व धर्म कर्म सोडून निंद्यकर्मे केल्यामुळे पापी झाला होता. धर्मनियम सोडल्याने त्याला नरकात टाकले जाणार होते,
परंतु भगवंतांचे नाव घेतल्यामुळे तो ताबडतोब मुक्त झाला. संसार बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना आपल्या चरणस्पर्शाने तीर्थालाही तीर्थ बनवणाऱ्या भगवंतांच्या नामापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच साधन नाही. कारण नामाचा आश्रय घेतल्याने मनुष्याचे मन पुन्हा कर्माच्या व्यापात पडत नाही. भगवन नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रायश्चित्ताचा आश्रय घेतल्याने मन रजोगुणाने आणि तमोगुणाने व्यापून राहते. तसेच पापांचा संपूर्ण नाशही होत नाही. परीक्षिता, हा इतिहास अत्यंत गोपनीय आणि सर्व पापांचा नाश करणारा आहे. जो मनुष्य श्रद्धेने आणि भक्तीने युक्त होऊन याचे श्रवण कीर्तन करतो तो कधीच नरकात जात नाही. यमराजाचे दूत ज्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत अशा माणसाने जीवन पापमय असले तरी तो वैकुंठ लोकात पूज्य ठरतो. अजामिळासारख्या पापी माणसाने मृत्यूसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंतांच्या नावाचा उच्चार केला, त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली. तर मग जे लोक श्रद्धेने भगवंतांच्या नावाचा उच्चार करतात त्यांच्याविषयी काय सांगावे. अध्याय 2 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 6 अध्याय 3. यम आणि यमदूतांचा संवाद. राजाने विचारले, ऋषीवर्य, सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंतांच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूतांचा अपमान केला. जेव्हा त्यांच्या दूतांनी अजामिळाचा वृत्तांत सांगितला तेव्हा तो ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाले. कोणीही राजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही. मुनिवर्य, याविषयी लोकांच्या मनात संशय आल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही असे माझे निश्चित मत आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी यमदूतांच्या कामात अडथळा आणला तेव्हा त्या लोकांनी संयमनी पुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले. यमदूत म्हणाले, प्रभो, पाप, पुण्य आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्मे संसारातील जीव करीत असतात. या जीवांना त्या कर्मांचे फळ देणारे शासक जगात किती आहेत. जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील तर कोणाला सुख किंवा दुःख मिळावे आणि कोणाला मिळू नये हे कोण ठरवणार. जगात कर्म करणारे अनेक असल्याकारणाने जर त्यांचे शासकही अनेक असतील तर त्या शासकांचा अधिकार नाममात्रच राहील. जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाममात्र सामंत असतात तसा. म्हणून आम्हाला वाटते की आपण एकटेच सर्व प्राणी आणि देव यांचे अधीश्वर आहात. आपणच मनुष्यांच्या पापपुण्याचा निर्णय करणारे, दंड देणारे आणि शासक आहात. जगात आजपर्यंत कोठेही आपण दिलेला दंड मोडला गेला नाही, परंतु यावेळी मात्र 4 अद्भुत सिद्धांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे. आपल्या आज्ञेने आम्ही एका पापी माणसाला यातनागृहाकडे नेत असताना त्यांनी बळजबरीने आपला फास तोडून त्याला सोडविले. त्या अजामिळाच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच भिवू नकोस असे म्हणत ताबडतोब जे तेथे येऊन पोहोचले त्यांचे रहस्य आम्ही आपल्याकडून जाणू इच्छितो. ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तर सांगावे. श्री शुक म्हणाले, जेव्हा दूतांनी असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरींच्या चरणकमलांचे स्मरण करीत त्यांना म्हणाले. यमराज म्हणाले, माझ्या व्यतिरिक्त आणखीही एक जण या चराचर जगताचे स्वामी आहेत. हे संपूर्ण जग त्यांच्यामध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतात. हे सर्व जग नाकात वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या अधीन आहे. जसे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोऱ्यांनी बांधून नंतर त्या दोऱ्या एका मोठ्या आडव्या दोऱ्याने बांधतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी सुद्धा ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमरूप लहान लहान नावांच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना वेदवाणी रूप
मोठ्या दोऱ्याने बांधून ठेवले आहे. अशा प्रकारे सर्व जीव नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवंतांनाच आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत. मी इंद्र, निवृत्ती, वरुण, चंद्र, अग्नी, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्मा, 12 आदित्य, विश्वेदेवे, 8 वसु, साध्य, 49 मरुद्गण, सिद्ध, 11 रुद्र, रजोगुण, तमोगुण विरहित भृगु इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वच्या सर्व सत्वप्रधान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहेत. आम्ही कोणीही भगवंतांची लीला जाणत नाही, तर इतरांविषयी काय सांगावे. दूतांनो, ज्याप्रमाणे घट, पट इत्यादी पदार्थ आपल्याला पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे अंतःकरणात साक्षी रूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी, इंद्रिये, मन, प्राण, हृदय किंवा वाणी यासारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही. ते प्रभू सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत. त्याच मायापती पुरुषोत्तमांचे बहुधा त्यांच्याच सारखे मनोहर रूप, गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात. भगवान विष्णूंच्या देवांनाही पूजनीय अशा अतिशय अलौकिक पार्षदांचे दर्शन दुर्लभ आहे. ते भगवंतांच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूपासून, माझ्यापासून आणि अग्नी इत्यादी संकटांपासून नेहमी सुरक्षित ठेवतात. साक्षात भगवंतांनी निर्माण केलेल्या धर्म ऋषी, देव किंवा सिद्धगणही जाणत नाहीत, तर मग मनुष्य, विद्याधर, चारण, असुर वगैरे कसे जाणू शकतील. भगवंतांनी निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध, गोपनीय आणि कळण्यास कठीण आहे. जो तो जाणतो तो भगवत वत्सल रूपाला प्राप्त होतो. भागवत धर्माचे रहस्य ब्रह्मदेव, देवर्षी नारद, भगवान शंकर, सनतकुमार, कपिलदेव, स्वयंभुव मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव आणि मी असे आम्ही 12 जणच जाणतो. या जगात जीवांसाठी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे की ज्यांनी नामसंकीर्तनादी उपायांनी भगवंतांच्या चरणांविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा. प्रिय दूतांनो, भगवंतांच्या नामोच्चारणाचा महिमा तर पहा. अजामिळासारखा पापीसुद्धा त्याच्यामुळेच मृत्यूपाशातून सुटला. भगवंतांचे गुण, लीला आणि नामांचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्यांच्या पापांचा संपूर्णपणे नाश करते. हे काही त्यांचे फार मोठे फळ नाही, कारण अत्यंत पापी अशा अजामिळाने मरतेवेळी अस्वस्थ असताना आपल्या पुत्राचे नारायण नाव कसेबसे उच्चारले, पण एवढ्यानेच त्याला मुक्तीसुद्धा मिळाली. भगवंतांच्या मायेने मोहित झालेली विद्वानांची बुद्धी स्वर्गादी गोड फळांचे वर्णन करणाऱ्या वेदवाणीत आसक्त होते. त्यामुळे यज्ञयागादी मोठमोठ्या कर्मांचे त्यांना महत्त्व वाटते आणि या सोप्या भगवन नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाहीत. ही किती खेदाची गोष्ट आहे. बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतामध्येच अंतःकरणपूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात. ते माझ्या दंडाला पात्र नाहीत. जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले तरी भगवंतांचे गुणगान ते तत्काळ नष्ट करते. जे समदर्शी साधू भगवंतांनाच शरण जातात त्यांच्या पवित्र चरित्राचे मोठमोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गातात. दूतांनो, भगवंतांची गदा नेहमी त्यांचे रक्षण करते. तुम्ही त्यांच्या जवळही जाऊ नका. आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही. दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंदांच्या चरणाविंदाच्या मकरंदाचे पान करतात. जे अभक्त त्या दिव्य रसाला विन्मुख होऊन नरकाचा मार्ग असलेल्या घरादिकांचा लोभ धरतात त्यांना माझ्याकडे घेऊन या. ज्यांची जीभ भगवंतांचे गुण आणि नाम यांचा उच्चार करत नाही, ज्यांचे चित्त त्यांच्या चरणाविंदांचे चिंतन करीत नाहीत आणि ज्यांचे मस्तक एक वेळसुद्धा श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करीत नाहीत, त्या भगवत सेवा विन्मुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या. माझ्या दूतांनी भगवंतांचा जो अपराध केला त्याची पुराणपुरुष भगवान नारायण क्षमा करोत.
अज्ञानी असले तरी हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठ्या अपराधालाही भगवंतांनी क्षमा करणे हेच योग्य आहे. त्या सर्वव्यापी प्रभूंना नमस्कार असो. परीक्षिता, म्हणून तू असे समज की मोठमोठ्या सुद्धा पापांचे खात्रीचे प्रायश्चित्त म्हणजे जगाचे कल्याण करणारे भगवंतांचे नामसंकीर्तन हे होय. जे लोक भगवंतांच्या उदार चरित्रांचे वारंवार श्रवण कीर्तन करतात त्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो. त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते तशी कुच्छ चांद्रायणादी व्रतांनी होत नाही. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या चरणाविंदाचा लोभी भ्रमर होतो तो स्वतःच मायेच्या अधःपतन करणाऱ्या दुःखद आणि पहिल्यापासूनच सोडलेल्या विषयांमध्ये पुन्हा रममाण होत नाही. परंतु कामनांनी ज्याची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे तो आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणारे प्रायश्चित्तरूप कर्मच करतो. परीक्षिता, जेव्हा यमदूतांनी आपल्या स्वामींनी सांगितलेला भगवंतांचा असा महिमा ऐकला तेव्हा त्या प्रसंगाचे स्मरण होताच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तेव्हापासून ते धर्मराजांच्या वचनावर विश्वास ठेवून आपला नाश होईल या शंकेने भगवंतांचे आश्रित असलेल्या भक्तांजवळ जात नाहीत. एवढेच काय, ते त्यांच्याकडे नजर वर करून पाहण्यासही भितात. हा गोपनीय इतिहास आहे. मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरीची पूजा करणाऱ्या भगवान अगस्त्यांनी तो मला सांगितला होता. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 6 अध्याय 4. दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव. राजाने विचारले, भगवन, आपण थोडक्यात स्वयंभू मन्वंतरामध्ये देव, असुर, मनुष्य, साप आणि पशुपक्षी यांची सृष्टी कशी झाली ते सांगितले. परमकारण भगवंतांनी आपल्या ज्या शक्तीने ज्या प्रकारे त्यांच्यानंतरची सृष्टी रचना केली ती विस्ताराने जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. सूत म्हणतात, शौनकादी ऋषींनो, महायोगी व्यासनंदन श्री शुकदेवांनी हा सुंदर प्रश्न ऐकून त्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले. श्री शुक म्हणाले, राजा, प्राचीर बहिणीने प्रचेता नावाचे 10 पुत्र जेव्हा समुद्राच्या बाहेर आले तेव्हा त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरून गेलेली आढळली. त्यांना वृक्षांचा फार राग आला. तपोबलामुळे तर त्यांचा क्रोध आणखी भडकला. वृक्षांना जाळण्यासाठी त्यांनी आपल्या मुखातून वायू आणि अग्नी उत्पन्न केले. परीक्षिता, जेव्हा अग्नी आणि वायू वृक्षांना जाळू लागले तेव्हा वृक्षांचा राजाधिराज चंद्र त्यांचा क्रोध शांत करीत त्यांना म्हणाले, हे महाभाग्यवान प्रचेतांनो, आपण बिचाऱ्या झाडांचा द्वेष करू नका, कारण आपण प्रजेची वृद्धी करू इच्छिणारे प्रजापती मानले गेलेले आहात. अहो, प्रजापतींचे अधिपती अशा अविनाशी भगवान श्रीहरींनी सर्व वनस्पती आणि औषधी यांना प्रजेच्या खाण्यापिण्यासाठी निर्माण केले आहे. जगात पंखांनी उडणाऱ्या चालत्या फिरत्या प्राण्यांच्या भोजनासाठी फल, पुष्पादी स्थिर पदार्थ आहेत. पायांनी चालणाऱ्यांसाठी गवत इत्यादी बिनपायांचे पदार्थ भोजन आहे. हात असणाऱ्यांसाठी वृक्ष, वेली इत्यादी बिनहातांचे आणि 2 पायांच्या माणसांसाठी धान्य, गहू इत्यादी अन्न भोजन आहे. 4 पायांचे बैल, उंट इत्यादी शेतीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नासाठी सहाय्यक आहेत. हे पुण्यशील प्रचेतांनो, आपल्या पित्याने आणि देवाधिदेव भगवंतांनी अशी आज्ञा केली आहे की प्रजेची उत्पत्ती करा, मग वृक्ष जाळून कसे चालेल. आपण आपला राग आवरा आणि आपले पिता, आजोबा, पणजोबा इत्यादींनी अनुकरण केलेल्या सत्पुरुषांच्या मार्गाने जा. आई वडील मुलांचे, पापण्या डोळ्यांचे, पती पत्नीचे, गृहस्थ भिक्षुकांचे आणि ज्ञानी अज्ञानांचे हितचिंतक व रक्षण करणारे असतात. सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये भगवान श्रीहरी आत्म्याच्या रूपाने राहतात. म्हणून आपण सर्वांना भगवंतांचे निवासस्थान समजा आणि असे कराल तर भगवंतांनाच प्रसन्न कराल.
जो मनुष्य अकस्मात उत्पन्न झालेल्या भयंकर क्रोधाला आत्मविचाराने शांत करतो तोच तिन्ही गुणांचा विजय मिळवतो. या गरीब बिचाऱ्या वृक्षांना आणखी जाळू नका. जे काही शिल्लक आहेत त्यांचे रक्षण करा, त्यामुळे आपलेही कल्याण होईल. या उत्तम कन्येचे पालन या वृक्षांनीच केले आहे. हिचा आपण पत्नी म्हणून स्वीकार करा. परीक्षिता, वनस्पतींचा राजा चंद्र याने प्रचेतांना अशा प्रकारे समजावून त्यांना प्रम्लोचा अप्सरेची सुंदर कन्या दिली आणि तो निघून गेला. नंतर प्रचेतांनी धर्मानुसार तिचे पाणी ग्रहण केले. त्या प्रचेतांना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला. नंतर दक्षाच्या संततीने तिन्ही लोक भरून गेले. कन्यांवर प्रेम असणाऱ्या त्याने ज्या प्रकारे संकल्पाने आणि वीर्याने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ती मी तुला सांगतो, तू लक्ष देऊ नाही. परीक्षिता, अगोदर प्रजापती दक्षाने पाणी, जमीन आणि आकाशात राहणारे देव, असुर, मनुष्य इत्यादी प्रजा संकल्पानेच उत्पन्न केली. जेव्हा त्याला असे दिसले की या सृष्टीची वाढ होत नाही, तेव्हा त्याने विंध्याचलाच्या टेकडीवर जाऊन घोर तपश्चर्या केली. तेथे अघमर्षण नावाचे एक अत्यंत श्रेष्ठ तीर्थ आहे. ते सर्व पापे धुवून काढते. दक्षाने त्या तीर्थात त्रिकाल स्नान करून तपश्चर्येने भगवंतांना संतुष्ट केले. दक्षाने भगवान अधोक्षजांची हंसगुह्य नामक स्तोत्राने स्तुती केली. त्यामुळेच भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले. ती स्तुती मी तुला सांगतो. प्रजापती म्हणाले, भगवंत, आपली चित्तशक्ती अमोघ असून आपण जीव आणि प्रकृतीचे नियंत्रक आहात. जे जीव त्रिगुणात्मक सृष्टीलाच सत्य समजतात ते आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करू शकत नाही, कारण आपण कोणत्याही प्रमाणाने कळणारे नाही. स्वयंप्रकाशी आणि परात्पर अशा आपल्याला मी नमस्कार करतो. जसे विषय आपल्याला प्रकाशित करणाऱ्या इंद्रियांना जाणत नाही, तसे जीव आणि ईश्वर शरीरात एकत्र निवास करत असूनही जीव द्रष्टा असणाऱ्या तुमचे प्रकाशत्व जाणत नाही, अशा सर्व शक्तिमान आपल्याला मी नमस्कार करतो. देह, प्राण, इंद्रिये, अंतःकरणाच्या वृत्ती, पंचमहाभूते आणि त्यांच्या तन्मात्रा हे सर्व जड असल्या कारणाने स्वतःला आणि स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याला जाणत नाही. परंतु जीव या सर्वांना आणि यांचे कारण अशा 3 गुणांनाही जाणतो. परंतु तो जीव सर्वांचे ज्ञाते आणि अनंत अशा तुम्हाला जाणू शकत नाही. हे प्रभो, अशा आपली मी स्तुती करतो. जेव्हा समाधी कालात दर्शन आणि स्मरण शक्तीचा लोप झाल्याने या नामरूप जाणणाऱ्या मनाचा लय होतो, त्यावेळी आपण सच्चिदानंदमय स्वरूपाने स्वतःच प्रकाशित होत असता. हे प्रभो, शुद्ध हृदय मंदिरात राहणाऱ्या शुद्ध अशा आपणास माझा नमस्कार असो. जसे यज्ञ करणारे लोक लाकडात सुप्त असलेल्या अग्नीला सामिधेनी नावाच्या 15 मंत्रांनी प्रगट करतात, तसेच ज्ञानी लोक आपल्या 27 शक्तींच्या द्वारा गुप्तपणे हृदयात लपलेल्या तुम्हाला शुद्ध बुद्धीने हृदयातच शोधतात. जगामध्ये जो वेगळेपणा दिसतो तो सर्व मायेचाच आहे. मायेचा निषेध केल्यानंतर परमसुखाचे साक्षात्कार स्वरूप असे आपण शिल्लक राहतात. परंतु विचारांती आपल्या ठिकाणी मायेचे अस्तित्व जाणत नाही. अर्थात माया ही आपणच आहात, म्हणून सर्व नामे आणि सर्व रूपे आपलीच आहेत. प्रभो, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. जे काही वाणीने बोलले जाते किंवा जे काही मन, बुद्धी आणि इंद्रियांनी ग्रहण केले जाते ते आपले स्वरूप नाही, कारण ते गुणरूप आहे आणि आपण तर गुणांच्या उत्पत्ती प्रलयाचे अधिष्ठान आहात. भगवान, आपल्यामध्येच हे जग राहिले आहे. आपल्यापासूनच निर्माण झाले आहे आणि आपणच याची निर्मिती केली आहे. हे आपलेच असून स्वतःसाठीच आहे. याच्या रूपात निर्माण होणारेही आपण आणि निर्माण करणारेही आपणच आहात. बनवणे या क्रियातही आपणच आहात. आपणच सर्वांकडून काम करून घेणारे आहात. जेव्हा कार्य आणि कारण यात भेद नव्हता तेव्हा सुद्धा आपण स्वयंसिद्ध स्वरूपात होता. आपण जीव जगतातील भेद आणि स्वगत भेद यापेक्षा सर्वथा वेगळे असे एक अद्वितीय ब्रह्म आहात. आपल्यात शक्ती,
वादी प्रतिवादी यांच्यातील विवाद आणि संवाद यांचा विषय असतात आणि त्यांना वारंवार मोहात टाकतात. अनंत गुणांनी युक्त सर्वव्यापी असा आपल्याला नमस्कार असो. योगवादी उपासक म्हणतात की आमचे प्रभू साकार आहेत आणि सांख्यवादी ज्ञानी म्हणतात की भगवंत निराकार आहेत. अशा प्रकारे ते जरी एकाच वस्तूच्या दोन परस्पर विरोधी धर्मांचे वर्णन करत असले तरी सुद्धा त्यामध्ये विरोध नाही, कारण हे दोन्हीही धर्म एकाच वस्तूचे आहेत. ती वस्तू म्हणजे आहे नाहीचा विरोध नसलेले समपरब्रह्म आपण आहात. आपण रूपरहित भगवान अनंत आहात. तरी सुद्धा जे आपल्या चरणकमलांचे भजन करतात त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी आपण अनेक रूपांमध्ये प्रगट होऊन अनेक लीला करता आणि त्या रूपांना व लीलांना अनुसरून अनेक नावे धारण करता. अशा आपण माझ्यावर कृपा करावी. सुगंध वाहून नेणारा वारा सुगंधित झाल्यासारखा वाटतो, परंतु वास्तविक तो सुगंधित नसतो. त्याप्रमाणे आपण सर्वांच्या हृदयात राहून त्यांच्या सामान्य भावनेनुसार भिन्न भिन्न देवतांच्या रूपात प्रतीत होत असता. अशा प्रभूंनी माझी अभिलाषा पूर्ण करावी. श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, विंध्याचलाच्या त्या अघमर्षण तीर्थावर जेव्हा प्रजापती दक्षाने अशी स्तुती केली तेव्हा भक्तवत्सल भगवान त्यांच्या समोर प्रगट झाले. त्यावेळी भगवंतांनी गरुडाच्या खांद्यावर चरण ठेवले होते. त्यांचे विशाल आणि दीर्घ असे 8 हात होते. त्यांच्या हाती शंख, चक्र, तलवार, ढाल, बाण, धनुष्य, पाश आणि गदा ही आयुधे धारण केली होती. पावसाळ्यातील मेघाप्रमाणे असणाऱ्या श्यामल शरीरावर पितांबर झळकत होता. मुखमंडल प्रफुल्लित होते. नेत्रातून कृपेचा वर्षाव होत होता. गळ्यात वनमाळा धारण केली होती. वक्षस्थळावर श्रीवत्स आणि कौस्तुभमणी शोभत होता. बहुमोल किरीट, कडी, तेजस्वी मकराकृती कुंडले, कमरपट्टा, अंगठ्या, पायातील कडी, नुपुरे आणि बाजूबंद यांनी ते शोभून दिसत होते. त्रिभुवनपती भगवंतांनी त्रैलोक्यांना मोहिनी घालणारे रूप धारण केले होते. नारद, नंद, सुनंद इत्यादी पार्षद आणि लोकपाल यांच्याबरोबर होते. सिद्ध, गंधर्व आणि चारण भगवंतांच्या गुणांचे गायन करीत होते. हे अत्यंत आश्चर्ययुक्त आणि अलौकिक रूप पाहून दक्ष प्रजापती बावरले. प्रजापती दक्षाने आनंदित होऊन भगवंतांना साष्टांग प्रणाम केला. झऱ्याच्या पाण्याने जशा नद्या भरून जातात तशी परमानंदाच्या उद्रेकाने त्याची इंद्रिये उचंबळून आली आणि अतिशय आनंदित झाल्याने तो काहीच बोलू शकला नाही. अत्यंत नम्रपणे उभ्या असलेल्या व प्रजावृद्धीची इच्छा करणाऱ्या भक्त प्रजापतीला सर्वांच्या हृदयातील जाणणारे भगवान म्हणाले. श्री भगवान म्हणाले, महाभाग्यवान दक्षा, तपश्चर्येने तू सिद्ध झाला आहेस, कारण माझ्यावरील अत्यंत श्रद्धेने तुझ्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम उत्पन्न झाले आहे. हे प्रजापते, तू या विश्वाची वृद्धी व्हावी म्हणून तपश्चर्या केली आहेस. यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, कारण जगातील सर्व प्राण्यांची वाढ व्हावी व ते समृद्ध व्हावेत हीच माझी इच्छा आहे. ब्रह्मदेव, शंकर, तुझ्यासारखे प्रजापती, स्वयंभुवादी मनु तसेच इंद्रादी देवेश्वर हे सर्वजण माझ्या विभूती आहेत आणि हे सर्वजण प्राण्यांचा उत्कर्ष करणारे आहेत. हे ब्रह्मन, तपश्चर्या हे माझे हृदय आहे, विद्या शरीर आहे, कर्म आकृती आहे, यज्ञ अंगे आहेत, धर्म मन आहे आणि देवता प्राण आहे. जेव्हा ही सृष्टी नव्हती तेव्हा फक्त मीच होतो आणि ते सुद्धा निष्क्रिय स्वरूपात. आत बाहेर कुठेही काहीही नव्हते. मी फक्त ज्ञानस्वरूप आणि अव्यक्त होतो. असे समज की सगळीकडे जणू झोपच झोप होती. मी अनंत गुणांचा आधार असून स्वतः अनंत आहे. जेव्हा गुणमय मायेच्या शोभाने हे ब्रह्मांड शरीर प्रगट झाले तेव्हा यामध्ये अयोनिज आदिपुरुष ब्रह्मदेव उत्पन्न झाला. जेव्हा मी त्यांच्यामध्ये शक्ती आणि चेतनेचा संचार केला तेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी उद्युक्त झाला, परंतु त्याला आपण सृष्टी निर्माण कार्यात असमर्थ आहोत असे वाटले. जेव्हा मी त्याला आज्ञा केली की तप कर, तेव्हा त्याने घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येच्या प्रभावाने सर्वप्रथम
तुम्हा 9 प्रजापतींची उत्पत्ती केली. प्रिय दक्षा, ही पंचजन प्रजापतींची कन्या असिकनी आहे. तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. आता तू स्त्री सहवास रूप धर्माचा स्वीकार कर. ही असिकनी सुद्धा याच धर्माचा स्वीकार करेल. तेव्हा तू हिच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न करशील. आता तुझ्यानंतर सर्व प्रजा माझ्या मायेमुळे स्त्री पुरुष संयोगानेच उत्पन्न होईल व माझ्या सेवेत तत्पर होईल. श्री शुक म्हणतात, असे म्हणून विश्वाचे जीवनदाते भगवान श्रीहरी दक्षाच्या समोरच स्वप्नात पाहिलेली वस्तू जागे होताच लुप्त होते त्याप्रमाणे अंतर्धान पावले. अध्याय 4 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 6 अध्याय 5. श्री नारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप. श्री शुकाचार्य म्हणतात, भगवंतांची शक्ती प्राप्त झाल्याने दक्ष प्रजापती अतिशय सामर्थ्यवान झाला होता. त्याने पंचजनाची कन्या असिकनीपासून नावाचे 10,000 पुत्र उत्पन्न केले. राजा दक्षाचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते. वडिलांनी जेव्हा त्यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले. पश्चिम दिशेकडे सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे एक श्रेष्ठ तीर्थ आहे. मोठमोठे मुनी आणि सिद्ध पुरुष तेथे निवास करतात. नारायण सरोवरामध्ये स्नान करताच हर्षवांचे अंतःकरण शुद्ध झाले. त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली. तरी सुद्धा पित्याच्या आज्ञेच्या बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करीत राहिले. देवर्षी नारदांनी जे प्रजावृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत ते पाहून त्यांना म्हटले, अरे हर्षवांनो, तुम्ही प्रजापती असलात तरी मूर्ख आहात. जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल? हे तुमचे करणे विचित्र नव्हे का? असा एक देश आहे की जेथे एकच पुरुष आहे. एक असे विवर आहे जेथून बाहेर येण्याचा रस्ताच नाही. एक अशी स्त्री आहे जी बहुरूपिणी आहे. एक असा पुरुष आहे जो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती आहे. एक अशी नदी आहे जी मागे पुढे अशा दोन्ही बाजूंनी वाहते. एक असे आश्चर्यकारक घर आहे जे 25 पदार्थांनी बनलेले आहे. एक असा हंस आहे ज्याची गोष्ट मोठी विचित्र आहे. एक असे चक्र आहे जे धारदार असलेले दात आणि वज्राने बनलेले असून ते आपोआप फिरते. रश्वांनो, जोपर्यंत तुम्ही पित्याची आज्ञा नीट समजून घेतली नाही आणि वरील वस्तू पाहिल्या नाही तोपर्यंत त्यांच्या आज्ञेनुसार सृष्टी कशी उत्पन्न करू शकाल? श्री शुक म्हणतात, ह्रस्व जन्मतःच बुद्धिमान होते. देवर्षी नारदांचे हे गूढ बोलणे ऐकून ते आपल्या बुद्धीने स्वतःच विचार करू लागले. ज्याला जीव म्हणतात ते लिंग शरीरच भू आहे आणि हेच आत्म्याचे अनादि बंधन आहे. याचा विनाश पाहिल्याशिवाय मोक्षाला उपयोगी नसणारी कर्मे करण्यात काय अर्थ आहे? सर्वसाक्षी ईश्वर एकच आहे. तो सर्वांचा आश्रय आहे, परंतु त्याचा आश्रय कोणी नाही. तोच भगवान होय. त्या नित्यमुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला समर्पित केल्याविना केल्या जाणाऱ्या कर्मांपासून जीवाला काय लाभ होणार आहे? जसा पाताळात गेलेला मनुष्य तेथून परत येत नाही तसा जीव ज्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येत नाही. जो स्वतः अंतर्ज्योती स्वरूप आहे त्या परमात्म्याला जाणून घेतल्याशिवाय विनाशी अशी स्वर्गादी फले देणारे कर्म करण्यापासून काय फायदा? बहुरूपी आणि सत्व रज तम या गुणांना धारण करणारी आपली बुद्धीच व्यभिचारी स्त्रीसारखी आहे. तिचे खरे स्वरूप जाणून घेतल्याखेरीज म्हणजेच विवेक प्राप्त केल्याखेरीज अधिकाधिक अशांती वाढविणारी कर्मे करून काय उपयोग? ही बुद्धीच उलटा स्त्रीप्रमाणे आहे. तिच्या संगतीनेच जीवाचे ऐश्वर्य म्हणजे त्यांची स्वतंत्रता नष्ट झाली आहे.
त्या उलटा स्त्रीच्या पतीप्रमाणे जीव तिच्या पाठीमागे लागून संसारात भटकत असतो. तीच तिच्या सुखदुःख रूप गती जाणल्याशिवाय विवेकरहित कर्मे करून काय सिद्धी मिळणार आहे. माया हीच दोन्ही बाजूंनी वाहणारी नदी आहे. ही सृष्टी निर्माण करते आणि तिचा प्रलयही करते. जे लोक हिच्यातून बाहेर पडण्यासाठी तपश्चर्या, ज्ञान इत्यादी तटांचा आश्रय घेऊ लागतात, त्यांना वाहून नेण्यासाठी क्रोध, अहंकार इत्यादी रूपात ती आणखी वेगाने वाहू लागते. जो मनुष्य तिच्या वेगाच्या अधीन असून अनभिज्ञ आहे, त्याला माईक कर्मापासून कोणता लाभ मिळणार आहे. ही 25 तत्वेच एक अद्भुत घर आहे. म्हणून पुरुष हा त्यांचा आश्चर्यमय आश्रय आहे. तोच सर्व कार्यकारणात्मक जगाचा अधिष्ठाता आहे. ही गोष्ट समजली नाही तर खरे स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. म्हणून खोट्या स्वतंत्रतेने केली जाणारी कर्मेच व्यर्थ होत. भगवंतांचे स्वरूप सांगणारे शास्त्रज्ञ हंसाप्रमाणे निरक्षीर विवेकी आहे. हे बंधन, मोक्ष, चेतन आणि जड यांना वेगवेगळे करून दाखवते. असे अध्यात्मशास्त्र जाणल्याशिवाय बहिर्मुख बनवणाऱ्या कर्मापासून कोणता लाभ होणार आहे. हा काळ एक चक्र आहे. ते नेहमी फिरत असते. याची धार सूर्याप्रमाणे आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण आहे आणि हे साऱ्या जगाला आपल्याकडे खेचते. त्याला थांबवणारे कोणी नाही. ते संपूर्णपणे स्वतंत्र आहे. ही गोष्ट न जाणता कर्माची फळे नित्य आहेत असे समजून जे लोक सकाम भावनेने त्यांचे अनुष्ठान करतात, त्यांना त्या अनित्य कर्मापासून काय लाभ होणार. शास्त्र हाच पिता आहे, कारण दुसरा जन्म शास्त्रामुळेच होतो आणि त्याची शिकवण कर्मापासून निवृत्त होणे ही होय. हे न जाणता गुणमय शब्दादी विषयांवर जो विश्वास ठेवतो, तो कर्मापासून निवृत्त होण्याच्या आज्ञेचे पालन कसे बरे करू शकेल. राजा रश्वांनी एकमताने असा निश्चय केला आणि नारदांना प्रदक्षिणा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत यावे लागत नाही, त्या मोक्ष मार्गाने ते चालू लागले. त्यानंतर देवर्षी नारद स्वरब्रह्मातील संगीत लहरीमध्ये अभिव्यक्त झालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे ठिकाणी आपले चित्त अखंड स्थिर करून निरनिराळ्या लोकात विहार करण्यासाठी गेले. परीक्षिता, जेव्हा दक्ष प्रजापतीला कळले की आपले शीलवान पुत्र नारदांच्या उपदेशामुळे कर्तव्यच्युत झाले आहेत, तेव्हा तो शोकाने व्याकुळ झाला. चांगले संतान हे सुद्धा शोकाचे कारण होते हेच खरे. ब्रह्मदेवांनी दक्ष प्रजापतींचे सांत्वन केले. तेव्हा त्याने असिकनीपासून आणखी 1000 पुत्र उत्पन्न केले. त्यांचे नाव शबलाश्व होते. ते सुद्धा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन प्रजानिर्मितीच्या उद्देशाने जेथे त्यांच्या थोरल्या भावांनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती, त्या नारायण सरोवरावर तप करण्यासाठी गेले. तेथे जाऊन शबलाश्वांनी त्या सरोवरात स्नान केले. केवळ स्नानानेच त्यांच्या अंतःकरणातील सर्व दोष धुतले गेले. आता ते परब्रह्म स्वरूप प्रणवाचा जप करीत मोठी तपश्चर्या करू लागले. काही महिने केवळ पाणी आणि काही महिने केवळ हवा पिऊनच त्यांनी आपली नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ध्यान करतो ते विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत. तसेच ते सर्वव्यापक व परमहंस स्वरूप आहेत. या मंत्राचा जप करीत मंत्राधिपती भगवंतांची त्यांनी आराधना केली. हे राजेंद्रा, अशा रीतीने दक्षाचे पुत्र शबलाश्व प्रजानिर्मितीसाठी तपश्चर्या करीत होते. त्यांच्याकडेही देवर्षी नारद आले आणि त्यांनी पहिल्याप्रमाणेच गूढ उपदेश केला. ते म्हणाले, दक्ष प्रजापतींच्या पुत्रांनो, मी तुम्हाला जो उपदेश करतो तो नीट ऐका. बंधूवर प्रेम करणारे तुम्ही बंधूंच्या मार्गाचेच अनुकरण करा. जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावांच्या श्रेष्ठ आचरणांचे अनुकरण करतो, तो पुण्यवान पुरुष परलोकात मरुद्गणांच्या बरोबर राहून आनंद उपभोगतो. परीक्षिता, अशा प्रकारे शबलाश्वांना उपदेश करून देवर्षी नारद तिथून निघून गेले आणि त्यांनीही आपल्या भावांच्या मार्गाचेच अनुकरण केले, कारण नारदांचे दर्शन कधी व्यर्थ होत नाही. वृत्ती अंतर्मुख होण्याला योग्य, अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाचे ते यात्रेकरू झाले. निघून गेलेल्या रात्रीप्रमाणे ते अजूनही परत आलेले नाही. दक्ष प्रजापतीला याच सुमारास
पुष्कळ अपशकून होऊ लागले होते. तेवढ्यात मागील वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा नारदांनी आपल्या मुलांना बिघडवल्याचे त्याने ऐकले. मुले कर्तव्यच्युत झाल्याचे पाहून त्याला अत्यंत शोक झाला. त्याला नारदांचा भयंकर राग आला. ते भेटताच दक्ष प्रजापतींचा क्रोध अनावर झाला आणि त्यांचे ओठ थरथर कापू लागले. तो नारदांना म्हणाला. दक्ष म्हणाला, अरे दुष्टा, तू साधूचे सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना संन्यासाचा मार्ग दाखवून वाईट कृत्य केले. अजून त्यांनी ब्रह्मचर्याने ऋषी ऋण, यज्ञाने देवऋण आणि पुत्रोत्पत्तीने पितृऋण फेडलेले नाही. कर्मफलाच्या नश्वरतेबद्दलही त्यांना माहिती नाही. परंतु हे पाप्या, तू त्यांच्या दोन्ही लोकांच्या सुखाचा घात केलास. तू निर्दय आहेस. तू अशा प्रकारे मुलांचा बुद्धिभेद करणारा आहेस. भगवंतांच्या पार्षदांमध्ये राहून त्यांच्या कीर्तीला कलंक लावला आहेस. तू अगदी निर्लज्ज आहेस. तुझ्याशिवाय इतर भगवत भक्त नेहमी प्राण्यांवर दया करण्यास तत्पर असतात, परंतु तू मात्र प्राण्यांचे अहित करणारा आहेस. अजातशत्रूंशी तू वैर करतोस. केवळ वैराग्यानेच स्नेहपाश तुटतो असे तुला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण ज्ञानाशिवाय वैराग्याचे सोंग करणाऱ्या तुझ्या उपदेशाने कोणालाही वैराग्य प्राप्त होणार नाही. विषयांचा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला त्याची दुःखरूपता समजत नाही. म्हणून त्यांच्या दुःखाचा अनुभव घेतल्यानंतर आपोआप जसे वैराग्य निर्माण होते तसे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून होत नाही. आम्ही सद्गृहस्थ आहोत. आपल्या धर्ममर्यादांचे पालन करणारे आहोत. यापूर्वी सुद्धा तू आम्हाला न आवडणारी असह्य गोष्ट केली होतीस. एक वेळ आम्ही ती सहन केली. तू तर आमची वंश परंपरा उद्ध्वस्त करणारा आहेस. तू आमच्याशी पुन्हा तुझा तसाच दुष्टपणा केलास. म्हणून मूर्खा, लोकांतरांमध्ये भटकताना तू एका जागी स्थिर राहू शकणार नाहीस. श्री शुक म्हणाले, संत शिरोमणी देवर्षी नारदांनी ठीक म्हणून दक्षाच्या शापाचा स्वीकार केला. बदला घेण्याची शक्ती असून सुद्धा दुसऱ्याने केलेला अपकार सहन करणे यालाच साधुता म्हणतात. अध्याय 5 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.